गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 40वी कथा. ज्ञानदेवादी भावंडे तयार झाली. कमलाबाईंनी सर्वांना पंचारतीने ओवाळले. मुलांनी दोघांना नमस्कार केला व सर्वजण बाहेर पडले. पालखी नसली तरी कृष्णाजी पंतांनी बैलगाडी ठरवून ठेवली होती. गाडीवाल्याने गाडी हौसेने सजवली होती. गाडीला फुलांच्या माळा बांधल्या होत्या. बैलांच्या अंगावर झूल घातली होती. शिंगांना गोंडे बांधले होते. शिंगे रंगवली होती. बैलांचे पायही रंगवले होते. बैलांच्या कपाळावर चांदवा लटकत होता. बैल चालू लागले की त्यांची तोंडे हलू लागत. ही सगळी तयारी पाहून ज्ञानदेव म्हणाला, कृष्णाजी काका, कशाला पाहिजे होती बैलगाडी? धर्मसभा लांब आहे का? कृष्णाजी पंत म्हणाले, ज्ञानदेवा, ही माझी इच्छा नाही, ही या गाडीवाणाची इच्छा आहे. कालच तो मला म्हणाला होता की माझ्या गरिबाच्या गाडीतून या बाळांना मला घेऊन जायचे आहे, तेव्हा मी सकाळीच येतो म्हणून. तर ही सर्व त्याचीच तयारी आहे. गाडीवान म्हणाला, ज्ञानदेवा, अहो आमचे तेवढेच भाग्य, आम्हाला तुमची सेवा करायला कवा मिळणार, म्हणून म्याच म्हणलं की तेवढं थोडाच वेळ ही समधी मुलं माझ्या गाडीत बसतील. कृष्णाजी पंत म्हणाले, बसा निवृत्ती ज्ञानदेव सोपाना मुक्ता, सर्वजण बसा. त्याची इच्छा आहे तसेच होऊ द्या. सर्व मुले गाडीत बसली. धर्मसभेकडे गाडी निघाली. गाडीच्या मागे अनेक लोक चालत येत होते. गाडी धर्मसभेपुढे आली. आचार्यादी प्रमुख, धर्मसभेतील श्रेष्ठी या चारही मुलांना उतरून घेण्यासाठी तत्परतेने पुढे झाले. पण कोणाच्याही सहाय्याशिवाय चौघांनी गाडीतून पटापट उड्या मारल्या. मुलांच्या चेहऱ्यांवर हास्य व मोकळेपणा होता. एवढ्या गाढ्या ज्ञानाची पुंजीजवळ असूनही चेहऱ्यावर अकाली पोक्तपणा व शिष्टपणा दिसत नव्हता. काल एवढा मोठा चमत्कार केला म्हणून कुठे आढ्यता नव्हती, तर एकदम अज्ञानी मुलांप्रमाणे बावळट बालिशपणा नव्हता. वयाला व ज्ञानाला साजेसेच वागणे व बोलणे होते सर्वांचे. कुठे मानाची हाव नव्हती, अपमानाची तमा नव्हती, तर विद्वानांशीही कुठे मर्यादा सोडून बोलणे नव्हते. ना कुणाचा अवमान केला जात होता, ना कुणाविषयी तुच्छता दर्शवली जात होती. त्यामुळे विद्वानांच्या ठिकाणी ज्ञानदेवादी भावंडांविषयी फारच आदर वाढला. सर्वजण सभास्थानी आले. आचार्यांनी चौघांना मुख्य आसनावर बसण्याची विनंती केली. सर्व सभासद आपापल्या मनाप्रमाणे स्थानापन्न झाल्यावर आचार्य बोलावयास उठले. आचार्य म्हणाले, ब्रह्मवृंद हो, निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ता, या सर्वांचे मी आपणा सर्वांतर्फे अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. काल झालेल्या चर्चेतून हे निष्पन्न झाले की या मुलांचे पिताजी विठ्ठलपंत यांनी जे आश्रमांचे उलट्या क्रमाने संक्रमण केले, म्हणजे संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश केला, तो त्यांनी केवळ गुरु आज्ञेमुळे केला. संसाराच्या आसक्तीमुळे, उपभोगाची इच्छा म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. असे जरी असले तरी धर्माने सांगितलेले देहांत प्रायश्चित्त त्यांनी घेतले आहे. त्यामुळे जेथे चूक झाली होती व ज्यांनी केली होती ते कारण उरले नाही. आता त्यांच्या मुलांना शुद्ध करून व्रतबंध करण्यास मुभा देण्याविषयीचा प्रश्न आहे. तपाने ज्ञान प्राप्त होते व ज्ञानाने शुद्धता प्राप्त होते. या मुलांना वेदांताचे पूर्ण ज्ञान आहेच, शिवाय तपस साधनेने मन, बुद्धी, चित्त यांची त्यांना पूर्ण शुद्धता, परमशुद्धता प्राप्त झालेली आहे. त्यांना आम्ही कसले शुद्धीपत्र देणार? पण या लौकिक जगात, व्यावहारिक जगात धर्मसभेचे आचार्य या नात्याने या सर्व ब्रह्मवृंदांच्या अनुमतीने तयार केलेले हे शुद्धीपत्र आम्ही देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही विनंती आहे. आमच्याकडून ज्ञानाच्या खोट्या अभिमानामुळे त्यांचा जो अवमान झाला त्याबद्दल ही सभा त्यांची क्षमा मागते. शुद्धीपत्र निवृत्तीनाथांच्या हाती देण्यात येते. आचार्यांनी विनंती केली की कोणीतरी बोलावे. निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना खूण करतात. ज्ञानदेव उठून बोलू लागतात. आचार्य व सर्व विद्वज्जन हो, मी आपणास नम्र अभिवादन करतो. संन्यासाची मुले म्हणून आम्हाला अलंकापुरी आमचे जीवन असह्य झाले होते. तेथील ब्रह्मवृंदांनी शुद्धीपत्राचा हा आग्रह व शिवाय दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे व समाजाकडून आम्हाला मानवतेची वागणूक मिळावी, एवढ्याच अल्प अपेक्षेने आम्ही आपणाकडे आलो होतो. ते आमचे काम झाले, यातच आम्हाला आनंद झाला आहे. धर्मशास्त्राचे नियम हे समाज सुस्थितीत राहण्याला अगदी प्रमाण आहेत, पण त्यांच्या आधारेच धर्मसभेने मानवतेच्या दृष्टिकोनातून चुकलेल्यांना थोडी बहुत शिक्षा करून समाजात सामावून घेतले पाहिजे. अन्यथा त्यांना कोणाचा आधार असणार आहे? याच तत्वाचा विचार करून उच्च नीच वर्णीयांमध्ये ज्या ज्या वेळी संकर झाला त्या त्यावेळी समाजाने त्यांना बहिष्कृत न करता समाजात सामावून घेतले आहे. आणि म्हणून अनुलोम प्रतिलोम जाती निर्माण झाल्या. म्हणून माझी धर्म मार्तंडांना विनंती आहे की त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा समाज घडणीसाठी, सर्व मानवांचे जीवन सुसह्य होण्यासाठी उपयोग करावा. ज्यांना शिक्षा करावयाचा अधिकार आहे त्यांनी तो अधिकार क्षमा करून सार्थकी लावावा हीच आमची इच्छा आहे.
ज्ञानदेवांचे संक्षिप्त पण अगदी योग्य उत्तर ऐकून सभासदांनी संतोष व्यक्त केला. आचार्य व काही विद्वान श्रेष्ठ मंडळी ज्ञानदेवादी भावंडांच्या भोवती जमा झाली. काही एक विशेष गोष्ट त्यांना निवृत्ती ज्ञानदेवांना सांगावयाची आहे असे त्यांच्या चाललेल्या गडबडीवरून दिसून येत होते. शेवटी सर्वांच्या आग्रहाने आचार्यांनी सभा संपल्याचे जाहीर केले व निवृत्ती ज्ञानदेवांजवळ जाऊन ते म्हणाले, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, आम्हा धर्मसभेतील सभासदांची तुम्हाला अशी नम्र विनंती आहे की तुम्ही मुलांनी मुंजी करून घेतल्या तरी चालतील, पण पुढे तुम्ही संसाराच्या भरीला पडू नये. ही वंशावळ येथेच थांबवावी, कारण तुम्ही जे सहन केलेत ते पुढील पिढ्यांना सहन होणार नाही व तुमच्याजवळ जे सामर्थ्य आहे ते पुढील पिढीत असेल असेही सांगता येत नाही. पण समाजात एका नव्याच जातीची वाढ होत जाईल, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचं आयुष्य ईश्वर भक्तीमध्ये व्यतीत करावे. ज्ञानदेव म्हणाला, आचार्य, आपण अगदी योग्य सल्ला दिलात, पण हा विचार आम्ही फार पूर्वीच केला आहे, तेव्हा आपण याबाबतीत निश्चिंत असावे. आचार्य व इतर विद्वान श्रेष्ठी यांमध्ये ज्ञानदेवांच्या या दूरदृष्टीचे कौतुकच झाले. सर्वांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचा जय जयकार असो असा त्रिवार घोष केला. ज्ञानदेवादी भावंडांच्या कौतुकांच्या शब्दांनी गजबजलेली धर्मसभा हळूहळू शांत झाली. ज्ञानदेवादी भावंडांचा पैठणास 4 दिवस मुक्काम पडला. कृष्णाजी पंत व कमलाकाकूंचा आग्रह त्यांना मोडविना. रेड्यामुखे वेद वदवल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावोगाव पसरत होती. कोण ही बाळे आहेत म्हणून स्त्री पुरुषांची रीघ पैठणला लागली. आपेगावी सुद्धा ही बातमी जाऊन पोहोचली, म्हणून आपेगावकर मंडळीही आली होती. गोविंद नीराबाईंची नातवंडे म्हणून आपेगावला एक वेगळाच अभिमान वाटत होता. कृष्णाजी पंतांच्या वाड्याच्या ओसरीवर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त ही चौघेही बसली होती. आपेगावकर मंडळी ओसरीवर आली. मंडळींनी स्वतःची ओळख करून दिली. कृष्णाजी पंतांनी चौघा मुलांना ओळख करून दिली. आपल्या आजोळची माणसे पाहून व त्यांच्या आठवणी ऐकून मुलांची मने हेलावली. मुलांनी उठून सर्वांना नमस्कार केला. मुलांची नम्रता पाहून सर्व आनंदून गेले. पाटील म्हणाले, निवृत्ती दादा, तुमच्या आजोबांचे घर आहे आपेगावात, तेथे आता कोणी राहत नाही, पडीक झाले आहे, तेव्हा तुम्ही तिथे येऊन राहावा. आम्ही पुन्हा नवीन बांधून देऊ. आपण निश्चिंत असा. तुमच्या आजोबांनी गावासाठी लई केलं आहे, तेव्हा तुमच्यासाठी एवढं करायला गावाला जड नाही. निवृत्ती म्हणाला, पाटील बुवा, तुम्ही बोललात ते योग्यच बोललात, पण आमच्या आईचे आईवडील तेथे एकटेच आहेत, अगदी म्हातारे झाले आहेत. आमचा त्यांना तसा काहीच उपयोग नाही, तरी आम्ही गावात असावे असे त्यांना वाटते. शिवाय आमचा जन्मही तेथेच झाला आहे. आम्हाला इंद्रायणीच्या पाण्याची सवय झाली आहे. आमचं वळण तिकडेच पडलं आहे, ते मोडणं अवघड आहे. तेव्हा आमची विनंती आहे की आमच्या आजोबांच्या घरात विठ्ठल मंदिर उभे करावे. ते घर व ती जमीन असेल ती त्या देवळाला देऊन टाकावी. काय ज्ञानदेवा, हेच करणे योग्य होईल ना? ज्ञानदेव म्हणाला, पाटील बुवा, निवृत्तीदाने सांगितले ते अगदी योग्य आहे. तुम्ही आम्हाला जे घर उभे करून देणार त्याऐवजी सर्वांनी मिळून तेथे विठ्ठल मंदिर उभे करणे जास्त चांगले होईल. रेड्यामुखी वेद बोलवल्यापासूनच ज्ञानदेवांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. अनेक लोक दर्शनाला येत होते. त्यात गरीब श्रीमंत, लहान थोर, स्त्री पुरुष, अज्ञानी विज्ञानी, सुसंस्कृत असंस्कृत, अगदी सगळे होते. जो तो एकच सांगत होता की आम्हाला काही मार्गदर्शन करा, उपदेश करा. संसाराचा मोह सुटत नाही, परमार्थाची वाट चालण्याची इच्छा आहे, पण पाय उचलत नाहीत. या संसारात कसे वागावे समजत नाही. सुख कशात आहे व दुःख कशामुळे होते हेही कळत नाही. तेव्हा काय करावे, कोणाला शरण जावे, कोणाचा उपदेश घ्यावा? ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीने ज्ञानदेवाचा आशय जाणला. आपल्या कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यास ही सुवर्ण संधी आहे, तेव्हा गुरुदेवाने आज्ञा द्यावी असेच ज्ञानदेवाला सुचवावयाचे होते. निवृत्ती म्हणाले, ज्ञानदेवा, ही योग्य वेळ आहे. तू कीर्तन प्रवचन कर. लोक आपणहून तुला विचाराव्यास आले आहेत. तू यांना मार्गदर्शन कर. तुझ्या ज्ञानगंगेला मोकळे कर. ज्ञानदेव म्हणाला, आज्ञा गुरुदेव, आपण इच्छित आहात तसेच होईल. निवृत्तीने सांगितले की संध्याकाळी ज्ञानदेवाचे कीर्तन होईल व तेथे तुमच्या सर्व समस्यांना उत्तर मिळेल. निवृत्तीने कृष्णाजी पंतांकडे पाहिले. कृष्णाजी पंतांच्या लक्षात आले की कोठे कीर्तन करावे. कृष्णाजी पंत म्हणाले, लोक हो, गोदावरीचे वाळवंट मोकळे आहे, तेथे आपण जमावे. आपेगावकर मंडळी, आज आपण येथेच मुक्काम करावा. ज्ञानदेवाच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा. गोदावरीच्या वाळवंटात उन्हे उतरणीला कीर्तन उभे राहिले. नदीचे विस्तीर्ण वाळवंटही कमी पडेल असा जनसमुदाय जमला होता. लोक आपापल्या जागी बसून राहिले. ब्रह्मसभेतील कितीतरी विद्वान ज्ञानदेवांचे कीर्तन ऐकण्यासाठी वाळवंटात बसले होते. ज्ञानदेव जनसमुदायाच्या मध्यभागी आले व उभे राहून त्यांनी जनसमुदायाला नमस्कार केला व विठ्ठल नामाचा गजर केला. पांडुरंग हरी वासुदेव हरी. काही वेळ हरिनामाचा जप झाला. लोकात शांतता पसरली. ज्ञानदेव म्हणाला, संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार दुःखमय आहे का? नाही नाही, संसार दुःखमय नाही. संसाराविषयीची आसक्ती ही दुःख भोगायला लावते. हे माझे, ते माझे, माझे पण आहे ते दुःख देते. त्या
माझेपणाच्या आड कोणी आले की विकार प्रक्षोभ पावतात. क्रोध येतो, त्या वस्तूच्या प्राप्तीच्या प्रयत्नात तोल सुटतो व जे करू नये ते केले जाते, जे बोलू नये ते बोलले जाते. हे माझेपण कशात आहे? विश्वातील कोणती वस्तू माझी आहे? हे माझेपण आपण प्रत्येक वस्तूत पाहतो. बायको, मुले, धन, संपत्ती, शेती, स्थावर, जंगम, घरदार या तर झाल्या बाह्य वस्तू. पण हा देहसुद्धा आपण माझा म्हणतो. काय खरोखरीच देह आपला आहे? नाही, तो आपला नाही. आपल्या देहावर आपली सत्ता नाही. हा तर काळाच्या मालकीचा आहे. आपल्या मृत्यूनंतर येथील एकही वस्तू जी आपण माझी म्हणतो ती आपणाबरोबर नेऊ शकत नाही. तसाच हा देहही आपल्याला येथेच टाकून जावे लागते. हा संसार येथेच राहतो. तो जसा आता चालू आहे तसा तो पूर्वी चालत होता व पुढेही चालत राहील. म्हणून संसार दुःखमय नाही, तर ही आसक्ती संसार दुःखमय करते. ही आसक्ती सोडली, हे माझेपण सोडले, अनासक्त बुद्धीने या वस्तूंकडे पाहिले की सर्व संसार मोक्षमय होतो, आनंदमय होतो. विषयांनाच इंगळ म्हटले आहे. विषय तर सगळीकडे पसरले आहेत. आपल्या पंचज्ञानेंद्रियांना विषय नाहीत असे एकही ठिकाण नाही व वेळ नाही. पण इंगळ कशी असते? सज्जन श्रोते हो, तिच्यावर पाय पडला तरच ती चावते, अन्यथा ती चावत नाही. तिच्या रस्त्याने ती जात असते. तसे विषय हे सगळीकडे आहेत. पण आपण त्यांची अभिलाषा धरू नका, त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू नका. मग ते त्रास देणार नाहीत. अशा इंगळ्या हजारो असल्या तरी आपणास काय होत्याचे? त्या इंगळ्यावर पाय न पडावा हीच काळजी आपणाला घ्यावयाची आहे. संसार हा गतिमय आहे. हा क्षणभर सुद्धा थांबत नाही. या संसारातील विषयांच्या उपभोगासाठी आशेने धावणारे सतत धावत राहतात, पण त्यांना तृप्ती मिळत नाही. त्यांना क्षणभरही विश्रांती मिळत नाही व विषय सुखाची पूर्तता न झाल्याने त्यांचा जीव तळमळत राहतो. ही अतृप्ततेची तळमळ, ही अपूर्णतेची तळमळ कायम असते, कायम राहते. कारण आपणाला कुठे थांबावायचे आहे हे समजत नाही. स्वतःची क्षमता, सामर्थ्य आपण जाणत नाही. म्हणून आपणाला जीवनात कायम अपूर्णता, अतृप्तता जाणवत राहते व यामुळेच आपण सतत तळमळत राहतो. म्हणून ही जी आशा, आसक्ती आहे त्याचा त्याग केला पाहिजे. प्राप्त परिस्थितीत ईश्वरी इच्छेने प्राप्त होणारे भोग भोगून त्यात समाधान मानले तर विषय भोगानंतर तळमळ न राहता आनंद होतो. हेच खरे सुख होय. हे सुख समाधानातून प्राप्त होते. म्हणून आसक्ती सोडली तर हा संसार मोक्षमय, आनंदमय आहे. काम, क्रोध, लोभ शुनी पाठी लागते ओढाळ, कोणा आता शरण जाऊ दृष्टी येईल निर्मळ. सज्जन हो, काम, क्रोध, लोभ या षडविकारांना शुनी म्हणजे कुत्र्याची उपमा दिली आहे. कुत्र्याचा स्वभाव माहीत आहे ना? जो पळतो त्याच्या मागे कुत्रा लागतो व जो उभा असतो त्याच्यावर लांबून भुंकत राहतो व त्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करीत जो चालत राहतो त्यावर भुंकून भुंकून नंतर थकून गप्प बसतो. तसे हे आसक्तीने पळत असतात, त्यांच्या मागे हे षडविकार लागतात. पण ज्यांनी आसक्ती सोडली आहे व जे कर्तव्यनिष्ठेने आचरण करीत आपल्या धर्ममार्गावरून धीम्या पावलाने चालत राहतात, त्यांच्यावर हे विकार कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण सतत दुर्लक्ष केल्याने शेवटी हे विकार हतबल होतात व कायमचे सोडून जातात. या षडविकारांना ओढाळ म्हटले आहे. ओढाळ म्हणजे मोकळे सुटलेले, नियंत्रण नसलेले. म्हणून कर्तव्यनिष्ठेने विहित कर्माचे पालन करताना आपणाला कायम सावध राहिले पाहिजे. संसारातील विविध विषय मोह पाडत असतात. आपल्याला प्राप्त झालेल्या उपाधी चेतावणी देत असतात. मी ज्ञानी, मी श्रेष्ठ, मी सत्ताधीश, मी श्रीमंत, माझी इभ्रत, माझे घराणे, माझा वंश या देहभावाने उत्पन्न झालेल्या उपाधीचा जोर एवढा असतो की या उपाधीची बंधने एवढी दृढ असतात की ती ज्याची त्याला तोडणे शक्य नसते. त्यासाठी कोणाचे तरी सहाय्य घेणे जरूर असते. ही बंधने तोडण्याला आपली बायको, मुले, मित्र, आई वडील व इतर कोणीही उपयोगाची नसतात, तर हीच उलट आपणाला बंधनात टाकणारी असतात. त्यांचेच पाश घट्ट व चिकट असतात. तर या बंधनाला सैल करण्यासाठी व नंतर त्यातून सुटण्यासाठी, मोकळे होण्यासाठी सद्गुरूची जरुरी आहे. सद्गुरूला शरण जाणे याशिवाय दुसरा मार्ग नाही, उपाय नाही. शरण गेल्यावर सद्गुरू काय करतात? सद्गुरू शिष्याला श्रेयस व प्रेयस काय ते समजावून सांगतात. प्रेयस म्हणजे जीवाला जे आवडते ते व श्रेयस म्हणजे जीवाला जे कल्याणकारक असते ते. श्रोते हो, आपण इकडे लक्ष द्यावे ही विनंती आहे, कारण हा विषय आपल्या कल्याणाचा आहे. श्रेयस व प्रेयस काय याचा अर्थ समजून घेण्यात जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. प्रेयस म्हणजे व्यक्तिशः ज्या आवडी असतात त्या त्या जीवाची ती प्रेयस वस्तू. या ठिकाणी व्यक्तीची आवड म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांची आवड होय. अर्थात या सर्व इंद्रियांच्या सर्व आवडी आरोग्याला तसेच आत्मविकासाला योग्य असतात असे नाही, तर त्या घातकही असण्याची शक्यता असते. तेव्हा तशा प्रेयस वस्तूंचा संग्रह वा उपभोग काय कामाचा? त्याचा त्याग करणेच योग्य होय. आता श्रेयस काय याचा विचार केला तर श्रेयस म्हणजे कल्याणकारक. जीवाचे कल्याण कशात असते? तर ते आत्मविकासात असते. जेथून जीवाची उत्पत्ती झाली तेथे म्हणजे ब्रह्मापासून जीवाची निर्मिती झाली व त्या ब्रह्मस्वरूपातच जीवाने आत्मविकास करून घेणे, तेथे जाऊन पोहोचणे, यातच
जीवाचे खरे कल्याण आहे हे सर्व सद्गुरू शिष्याला समजावून सांगतो. हे साधण्यासाठी शिष्याला उपासना सांगतो. अशा प्रकारे षड्विकारांनी मलिन झालेली शिष्याची दृष्टी सद्गुरू स्वच्छ करतो. ती दृष्टी इतकी स्वच्छ होते की शिष्याला या चराचरात सूक्ष्म रूपाने असलेला परमेश्वर ब्रह्म स्वच्छपणाने दिसू लागते. अर्थातच त्याच्या सूक्ष्म दृष्टीलाच ते गोचर असते. म्हणून श्रोते हो, सद्गुरूला शरण जा, म्हणजे त्यात कल्याण निश्चित आहे. ज्ञानदेवांनी श्रोतृ मंडळींना नमस्कार केला. श्रोतृ समाजाने श्री निवृत्तीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानदेव महाराज की जय असा जय जयकार केला आणि हळूहळू वाळवंट रिकामे होऊ लागले. ज्ञानदेवांच्या कीर्तनाची वार्ता आता खूप दूरवर गेली होती. आज संध्याकाळी कीर्तन होणार ही गोष्ट बहुजन समाजाला समजली होती. दुपारपासूनच परगावच्या गाड्या वाळवंटात सुटू लागल्या होत्या. गोदावरीच्या वाळवंटाला जत्रेचे स्वरूप आले होते. लोक बोलत होते. 12 वर्षांच्या मुलाच्या तोंडी अद्वैत तत्वज्ञान हे तर अद्भुत आहेच, पण रेड्यामुखी वेद वदवून त्याने तर स्वतःचे ईश्वरी सामर्थ्य प्रगट केले. चला चला आपण पाहूयात त्या देवतुल्य ईश्वरी अवताराला. अहो, ती म्हणे संन्याशाची मुले आहेत, मग त्यांच्या ठिकाणी हे देवत्व कसे? त्यांचे तर तोंडही पाहू नये असे शास्त्रवचन आहे ना. अहो, असे काय करता? देवाने जन्म घेण्याला का कसले बंधन आहे? जो मत्स्य कूर्म वराह होतो त्याला संन्याशाच्या घरी जन्म घेण्यास अडचण कसली असणार? जेथे देव जन्माला येतात ते सर्वच पवित्र असते. हो, होय होय, तुम्ही म्हणता ते पण खरे आहे. मग चला त्या मुलांना पाहून घेऊ. अहो, एवढे भाग्य कोणाला मिळावायचे? चला चला. अशी अनेक संभाषणे चालू होती व लोकांची पावले पैठणातल्या गोदावरीच्या वाळवंटाच्या दिशेने पडत होती. बैलगाड्या पैठणकडे धावत होत्या. पैठणाला आता जत्रेचे रूप आले होते. संध्याकाळची वेळ झाली. सूर्य पश्चिमेला उतरू लागला. गोदावरीचे वाळवंट माणसांनी फुलून गेले. सगळेजण वाळवंटात बसले. कालच्यापेक्षा आज चौपटीने गर्दी झाली होती. गोदावरीचे वाळवंट भरून गेले होते. एका नदीशेजारी एक सागर, जनसागर तयार झाला होता. व्यासपीठ दूर वाटत होते. सर्वांना ऐकू येईल की नाही ही शंका वाटू लागली होती, पण सर्वजण शांत होते. व्यासपीठावर ज्ञानदेवादी 4ही भावंडे आली. सर्व सभा तटस्थ झाली. विद्वानांच्या धर्मसभेत चमत्कार केलेली मुले हीच म्हणून जो तो त्यांना अपूर्वाईने पाहत होता व भक्तिभावाने हात जोडत होता. ज्ञानदेवाने पाहिले, जनसमुदाय खूप प्रमाणात व लांबवर पसरला आहे. इतक्या लांब आवाज कसा जाणार? लोकांना ऐकायला गेले नाही तर ते निराश होतील. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांचे भाव समजले. त्यांनी मानेने होकार दिला आणि ज्ञानदेवांनी विठ्ठलाचा जय जयकार केला. ज्ञानदेव म्हणाले, पांडुरंग हरी वासुदेव हरी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल नामाच्या घोषाने गोदावरीचे वाळवंट दुमदुमून गेले. विठ्ठल नामाचा गजर झाला व ज्ञानदेवांनी बोलायला सुरुवात केली. काय चमत्कार झाला हे लोकांना समजले नाही, पण कोणत्याही ठिकाणापासून ज्ञानदेवांचे व्यासपीठ 50 हातांपेक्षा दूर वाटत नव्हते. त्यामुळे ज्ञानदेवांचे दर्शनही चांगले होत होते व त्यांचा आवाजही सहज व स्पष्ट ऐकू येत होता. त्यामुळे लोकांना खूपच आनंद झाला व ते कीर्तनात रंगून गेले. ज्ञानदेव म्हणाला, श्रोते हो, आपणास नम्र अभिवादन करून विनंती करतो की आपण आता इकडे लक्ष द्यावे. अहो, लक्ष कसे द्यावे? तर सर्वांगाचे कान करावेत. सर्व ज्ञानेंद्रियांची शक्ती एका कर्णेंद्रियात आणावी व ऐकावे. कारण जीवनाचे सार काय आहे ते सद्गुरू सांगणार आहेत. काल सुरू केलेल्या अभंगाचा पुढील भाग ऐकूयात. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. सद्गुरू शरण आलेल्या शिष्याला सांगत आहेत की बा शिष्या, अरे आई वडील बंधू बहिणी ही सर्व नाती त्या संसारापुरती एवढीच नव्हे तर जन्मापुरतीच आहेत. केवळ मागील जन्माच्या कोणत्या तरी ऋणानुबंधाने हे सर्व एकत्र आलेले आहेत. मागील जन्मी हे तुझ्या या नात्याच्या संबंधाने नसतील तर कदाचित वेगळ्या संबंधाने असतील. कारण मागील जन्मीच्या कोणत्या तरी व्यवहारामुळे तुमच्यामध्ये उत्पन्न झालेल्या विकारामुळे, आसक्तीमुळे, घेण्या देण्याच्या ऋणानुबंधाने एकत्र आला होता. असे व्यवहार पूर्ण झाले की म्हणजे ऋणानुबंध संपले की या व्यक्ती दूर होतात. पुढील जन्मी त्या पुन्हा भेटतील किंवा नाही हे सांगता येत नाही. म्हणून श्रोते हो, त्यांना दूर लोटून त्यांच्याशी संबंध तोडून टाका असे सद्गुरू सांगत नाहीत, तर त्यांच्या बाबतीतील आपली कर्तव्यच केवळ करीत राहा. त्यांच्यामध्ये गुंतून पडू नका. वाल्मिकी ऋषींची गोष्ट माहीत नाही असे कोणीही नसेल. वाल्या कोळ्याने बायको मुलांना सुखी ठेवण्यासाठी व कमी कष्टात ऐश्वर्य प्राप्त करण्याच्या हव्यासापोटी अनेक हत्या केल्या आणि एक दिवस तो नारद मुनींनाही मारण्यास निघाला. पण नारद मुनींनी त्याला थांबवून विचारले की बाबा रे, एवढे पाप तू कशासाठी करीत आहेस? हा धनाचा हव्यास कशासाठी? वाल्या कोळी म्हणाला, माझ्या संसारासाठी, बायको मुलांसाठी हे मी करतो. नारद मुनी म्हणाले, पण यामुळे तुला जे पाप लागते त्याचे वाटेकरी ते होणार आहेत काय? का फक्त तू मिळवलेल्या धनाचेच ते वाटेकरी आहेत?
वाल्याकुळी म्हणाला, धनाचीच का? माझ्या पापाचेही ते वाटेकरी होतील. नारद म्हणाले, जा विचारून ये त्यांना. वाल्याकुळी गेला, पण सर्वांनी त्याच्या पापाचा वाटा घेण्यास नकार दिला. ते सर्व म्हणाले, तुम्ही धन कसे मिळवता हे आम्ही जाणत नाही. तुम्हाला कोणी सांगितले की लोकांचे वध करून तुम्ही त्यांचे धन लुबाडा? तुम्ही आमची उपजीविका चालवावी हे तुमचे कर्तव्य आहे, तेवढे तुम्ही करावे. वाल्याकुळ्याचे डोळे उघडले व त्याने तप सुरू केले. तेव्हा श्रोते हो, म्हणून प्रामाणिकपणे कष्ट करून व कर्तव्यनिष्ठेने कर्म करून धनाची जोडणी करावी, धर्माचे आचरण करावे व धनाचा वेचही योग्य प्रकारे करावा. येथील कर्मामुळे लागणाऱ्या पापाची जाचणी यमाकडून केली जाते. त्यावेळी माता पिता बंधू बहिणी कोणीही सोडवावयास येत नाहीत. ही तर केवळ सुख भोगण्यासाठीच असतात, हेच सद्गुरू शिष्याला सांगतात. तर अभंगात पुढे काय म्हटले आहे? एकला मी दुःख भोगी कुंभ पाक चाचणी, तेथे कोणी सोडविना एक सद्गुरू वाचुनी. कर्माचा कर्ताच फक्त कर्मफळाचा भोगता असतो, याची समज येथे येत नाही. पण यमदरबारात गेल्यावर ज्यावेळी भोग समोर येऊन उभे राहतात तेव्हा त्याची कल्पना येते, पण त्यावेळी वेळ गेलेली असते. असे जन्मोजन्मी चालत राहते, पण जीवाला शहाणपण येत नाही. ते ज्ञान सद्गुरूकडून मिळते. तेव्हा या संसारातील मोहापासून, अयोग्य कर्मापासून जीव दूर जातो. कर्तव्य कर्माचे आचरण कसे करावे याचे ज्ञान सद्गुरूकडून शिष्याला मिळते. त्यामुळे शिष्याच्या ठिकाणी कर्माच्या फलाची आसक्ती राहत नाही. त्यामुळे साहजिकच मन विकारांपासून हळूहळू दूर जाऊ लागते. मानसिक शुद्धता येते, आत्मविकास होऊ लागतो, अर्थात पापाचरण घडत नाही आणि यमजाचणी बंद होऊन मोक्षाच्या मार्गाकडे प्रगती होते. हीच जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. संसारात राहून संसार करून सर्वांना या गोष्टी करता येतील, यात अवघड अद्भुत काहीच नाही. पण निष्ठेने प्रयत्न केले पाहिजेच, एवढेच महत्त्वाचे आहे. बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जनसमुदाय उठला तो आनंदात समाधानात. जो तो म्हणत होता, अरे आम्ही किती जवळ बसलो होतो. ज्ञानदेवांचे व्यासपीठ तर आमच्या समोर होते, केवळ 50 हातांवर. मला सर्व भावंडे अगदी छान पाहावयास मिळाली आणि एकदम चांगले ऐकावयास येत होते. पण ज्ञानदेवांनी केलेली किमया कोणाच्याही लक्षात आली नाही. सर्व लोक हळूहळू जाऊ लागले, पण काही विद्वान ब्राह्मण मंडळी मागे रिंगळू लागली होती. त्यांनी ज्ञानदेवांच्या भोवती वर्तुळ केले. ज्ञानदेवांनी त्यांना विचारले, क्षमा असावी भूदेव, माझ्याकडून प्रवचनात काही अमर्यादा झाली काय? आपणास काही विचारावयाचे आहे काय? आचार्य म्हणाले, ज्ञानदेवा, तुमच्याकडून अमर्यादा कधी शक्य आहे काय? ज्ञानदेवा, तुम्ही तर प्रत्यक्ष ज्ञानमूर्तीच आहात. एका गोष्टीची आम्हाला शंका आहे, ती अजून आमच्या मनातून गेली नाही, म्हणून आम्ही येथे थांबलो आहोत. तर आपण आमचे समाधान होईपर्यंत हे प्रवचन करावे. ज्ञानदेव म्हणाले, आचार्य, आपली समस्या तर आधी कळू द्या, मग ठरवू त्याप्रमाणे. आचार्य म्हणाले, ज्ञानदेवा, देहभावच मुळात का व केव्हा निर्माण झाला व होतो, म्हणजे तो होऊ न देण्याची दक्षता घेता येईल. कारण हा देहभाव घालवण्यासाठी ही जी उपासना व साधनांची दगदग आहे ती तर होणार नाही. ज्ञानदेव म्हणाला, आचार्य क्षमस्व, पण आत्ताच आपली जीभ मला एकेरीपणाने का आदराने संबोधावे यासाठी चाचरली, हाच अहंकार होय. हा अहंकारच देहभाव निर्माण करतो. तो ज्ञानी माणसाच्या ठिकाणी जास्त तर अज्ञानी माणसाच्या ठिकाणी कमी असतो. आता ज्ञानी हा जो शब्द वापरला आहे तो विज्ञानी या अर्थाने आहे. आत्मज्ञानी माणसाच्या ठिकाणी अहंकाराचा लय झालेला असतो. तेव्हा आपली समस्या खरोखरीच महत्त्वाची आहे. आपण उदयक या ठिकाणी प्रवचनात त्याची चर्चा करू. आचार्यादी मंडळी निघाली. ज्ञानदेवाच्या सूक्ष्म अवधानाचा विद्वान मंडळींना चांगलाच प्रत्यय आला. समस्येसाठी नुकत्याच घडलेल्या प्रसंगाचा उपयोग करण्याचे चातुर्यही सर्वांच्या लक्षात आले. ज्ञानदेवाच्या बुद्धिमत्तेविषयी चर्चा करीत ती मंडळी घरोघर परतली. तिसऱ्या दिवशीही ज्ञानदेवांचे प्रवचन होणार ही गोष्ट करणोपकरणी झाली. सर्वांना आनंद झाला. संध्याकाळी कालच्यापेक्षा जास्त गर्दी झाली. सर्वांनी आपापली जागा घेतली. दूरवर नजर टाकली असता जनसमुदायाचा अंत लागत नव्हता. तरीही लोकांना व्यासपीठ अगदी समोरच असावे असे वाटत होते. ज्ञानदेवाची चारही भावंडे व्यासपीठावर आली आणि क्षणात सगळीकडे शांतता पसरली. ज्ञानदेवांनी सर्व श्रोतृवृंदाला समोरील आचार्य व ब्रह्मवृंदांना नम्र अभिवादन करून बोलावयास सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणाले, पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सज्जन श्रोते हो, काल आपण असा विचार केला की देहाभिमानामुळे हा संसार दुःखमय वाटतो. सृष्टीतील विविधतेत असलेले परमेश्वराचे स्वरूप देहाभिमानाच्या साऱ्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, तर या विविध विषयांचे दर्शन त्यांना होत राहते व विषयभोगातच रस वाटतो. तेव्हा मुळातच हा प्रश्न उभा राहतो की हा देहाभिमान उत्पन्नच का होतो वा झाला? देहाभिमान उत्पन्न करावयाचा व त्याला घालवण्यासाठी जन्मोजन्मी तपश्चर्या करावयाची, हा खटाटोप कशाला? तेव्हा प्रथमतः देहाभिमान म्हणजे काय याचा विचार करू. पाऊस पडतो तेव्हा जमिनीवरील खळग्यात पाणी साचते. जेथे पाणी साचते तेथे आकाशाचा
सूर्य प्रतिबिंबित होतो, कारण तो पाण्याचा स्वभाव आहे. पाण्यात पडलेली प्रतिबिंब पाण्याबरोबर हालते. पाण्यावरील कचरा त्या प्रतिबिंबावर येतो. पाणी स्वच्छ वा घाण तसे ते प्रतिबिंब दिसते. त्याचप्रमाणे पाण्याचा सुगंध वा दुर्गंध ही प्रतिबिंबाचा गंध होतो. पाण्याच्या खळग्याचा आकार हा त्या प्रतिबिंबाचा देह होतो व बाकीचे पाण्याचे विकार हेही त्या प्रतिबिंबाचे विकार होतात. असे जेव्हा ते प्रतिबिंब समजू लागते तेव्हापासून त्या प्रतिबिंबाच्या ठिकाणी देहाभिमान उत्पन्न झाला असे होईल. आकाशीच्या सूर्याचे आपण प्रतिबिंब आहोत याची त्या प्रतिबिंबाने स्मृती ठेवली नाही तर पाण्याचे सर्व विकार त्या प्रतिबिंबाला लागतात. त्या विकाराने ते प्रतिबिंब सुखी व दुःखी होते व असे झाले तर त्याला कोण जबाबदार? पाणी जेव्हा आटेल तेव्हा ते प्रतिबिंब कुठे जाते? तर ते मूळ बिंबात विलीन होते. पाण्याचे विकार पाण्याबरोबर राहतात, ते त्या प्रतिबिंबाबरोबर जात नाहीत. कारण खरे पाहिले असता प्रतिबिंब निर्लेप व निर्विकारीच असते. पण ही जी धारणा असते की ज्या योगे ते पाण्याचे सर्व विकार स्वतःचे समजते, ते केवळ त्याच्या स्वस्वरूपाच्या विस्मरणाने होत असते. अगदी हीच गोष्ट दिवाच्या बाबतीत होत असते. ब्रह्मसंकल्पाच्या एकोहम बहुस्याम या उच्चाराबरोबर पुरुष, प्रकृती, त्रिगुण, पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार यांची उत्पत्ती झाली. पंचमहाभूते, मन, बुद्धी व अहंकार या अष्टधा प्रकृतीचा संयोग होऊन जेव्हा त्यांची साम्यावस्था निर्माण होते तेव्हा एका देहाची धारणा होते व त्यामध्ये ब्रह्मस्वरूपाचे प्रतिबिंब पडते. त्यालाच जीव म्हणतात, आत्मा म्हणतात. या जीवाला स्वस्वरूपाचे विस्मरण होते व ज्या देहात तो प्रतिबिंबित होतो तो देह स्वतःचे स्वरूप मानू लागतो. देहाचे विकार स्वतःचे विकार मानू लागतो. स्वतःचे सूक्ष्म स्वरूप विसरून स्थूल रूपाने स्वतःला समजू लागतो. स्वतःचे व्यापकत्व विसरून एकदेशीयत्व लक्षात ठेवतो. काळातीत असून भूत, भविष्य, वर्तमान काळाचा विचार करतो. अनिर्देश असूनही देहरूपाने स्वतःचा निर्देश करतो. उपाधिरहित असूनही स्वतःला अनेक उपाध्या लावून घेतो. अपरिग्रही असूनही स्वतःचा परिग्रह हे माझे, ही माझी, हा माझा म्हणून सांगतो. आणि या क्षणापासून देहाभिमान जागृत होतो. देहाच्या संदर्भातून स्वतःची ओळख करून देतो. मी, माझे नाव, कुळगोत्र, अमुक गावाचा रहिवासी, इतका शिकलेला, ह्या हुद्द्याचा, वर्णाचा, गरीब, श्रीमंत, गोरा, काळा, ही माझी बायको, मुले, शेतीवाडी, धनदौलत, अधिकार, सत्ता वगैरे. पण देहपतन होताच देहाच्या संदर्भातील या उपाधी सर्व इथेच राहतात. पण त्यांच्या ठिकाणी असलेल्या वासना, आसक्ती यामुळे पुन्हा जन्म येतो. कदाचित त्याच गावात झाला आणि त्याच घरी झाला तर पूर्वी मालक असलेला तो जीव नोकर होतो व नोकर असलेला मालक होतो. कारण त्याने त्या वस्तूबद्दल प्रेम ठेवून कोणत्या प्रकारची कर्मे केली असतील त्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. देहाभिमान उत्पन्न होणे हे स्वाभाविकच आहे. पण देहाभिमान मात्र प्रयत्नानेच घालवावा लागतो. हे प्रयत्न कोणते, कोठपासून व कसे सुरू करावयाचे असा जर प्रश्न असेल तर श्रीमद भगवद्गीता त्याचे उत्तर देते. नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हा प्रयत्न सुरू करण्यासाठी कोणताही क्रम नाही, बंधन नाही. कोणत्याही वयापासून, दिवसापासून, क्षणापासून या धर्माचे, उपासनेचे आचरण करता येते. मी आता म्हातारा झालो आहे. मागील सर्व वर्षी मी वेगळीच उपासना करीत होतो. आता या वयात बदलल्याने काय होणार आहे वगैरे असे काही नाही. मागील कोणतीही चांगली उपासना या नवीन उपासनेला साह्य होणारीच असते. तसे मागील सर्व दुष्कृत्ये या नवीन उपासनेने निष्प्रभ होऊ लागतात. त्यामुळे या नव्या उपासनेची सुरुवात ताबडतोब कराव्यास हरकत नाही. दुसरी गोष्ट, कोणती उपासना करावी हा प्रश्न असतो, पण उत्तर सोपे आहे. आपण सर्व संसारी आहात, तेव्हा वर्णाश्रमाप्रमाणे आपणावर जी जबाबदारी असेल ती परमेश्वराने दिली आहे असे समजून निष्ठेने, कर्तव्यदक्षतेने, अनासक्तीने पूर्ण करणे हीच ती उपासना, उपासनेची सुरुवात होय. या आचरणाने नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. कर्म व कर्मफले ईश्वरार्पण करावीत म्हणजे वासना क्षीण होतात व संकल्प कमी होतात. जीवन निर्हेतुक होते. त्यामुळे साहजिकच पुढील जन्माला हेतू राहत नाहीत. परमेश्वराचे ज्ञान होण्यासाठी विज्ञानाची जाण करून घ्यावी लागते. त्यासाठी वेदांताचे ज्ञान होणे आवश्यक आहे. वेदांताचे वाचन, चिंतन, मनन करावे. पण या उपासनेतून जात असताना मधून देहाभिमान जागृत होत असतो. कारण या सर्व उपासनेचा मूलभूत आधार देहच आहे. म्हणून परमेश्वराच्या सामर्थ्याचे सतत स्मरण करावे, त्याचे चिंतन मनन करावे. म्हणजे देहाभिमानाला थोडा तरी अटकाव होतो. पण परमेश्वराचे स्मरण जर खुंटले, थांबले तर अहंकर्तृत्वाच्या भावनेने देहाभिमान उफाळून येतो आणि मग देहाभिमानाने केलेल्या कर्मामुळे उपासनेला बाधा होते आणि जीवाची अधोगती होते. हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्याप्रमाणे जमिनीवरील सर्व खळग्यातून साचलेल्या पाण्यात चंद्रबिंब प्रतिबिंबित होते, ती सर्व प्रतिबिंबे सारखीच असतात, पण खळग्याचा आकार मात्र सर्व ठिकाणी वेगवेगळा असतो. तसे देह हे आकारमानाने, रंगरूपाने व
लिंगभेदाने अनेक आहेत, पण त्यात प्रतिबिंबित झालेले आत्मरूप मात्र सर्वत्र सारखेच म्हणजे एकच आहे, त्यात दुसरेपणा नाही. म्हणून विद्वान श्रोते हो, सर्व भूतमात्रांविषयी आत्मपणाने पाहणे हीच मोठी उपासना आहे. सर्व भूतमात्रांविषयी निर्वैर भाव ठेवणे, दया, क्षमा ही धारणा असणे ही खरी उपासना होय. आपल्या हाती असलेल्या सत्तेचा, अधिकाराचा या उपासनेसाठी उपयोग करणे हीच परमेश्वराची उपासना असते. धर्मशास्त्र चुकलेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे, केवळ शिक्षा करण्यासाठी नाही. चुकलेल्यांना समजून घेण्यासाठी व त्यांना सुधारण्यासाठी आहे. कारण चुकणारा जीवात्मा हाही परमेश्वर स्वरूपच असतो. ही जाणीव सतत जागृत ठेवली गेल्यास कर्तव्याच्या पालनाबरोबरच आत्मविकासही होत राहतो. एकूण देहाभिमान उत्पन्न होऊच न देणे ही गोष्ट अवघड आहे, पण उत्पन्न झालेला देहाभिमान प्रयत्नाने घालवणे शक्य आहे असे दिसते. त्यासाठी सर्वांभूती समभाव परमेश्वर स्वरूप पाहणे हीच उपासना होय. हरि ओम तत्सत. पांडुरंग हरी वासुदेव हरी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल नामाच्या गजराने गोदावरीचे वाळवंट दुमदुमून गेले. साधू साधूचा घोष सर्वत्र ऐकू येऊ लागला आणि जय जयकारही सुरू झाला. श्री निवृत्तीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानदेव महाराज की जय. वयोवृद्ध रामेश्वर शास्त्री, महादेव शास्त्री यांनी आचार्य व इतर विद्वानांना एकत्रित करून ती चर्चा करीत चालू लागले. रामेश्वर शास्त्री म्हणाले, ऐकलं का महादेव शास्त्री, ज्ञानदेवाच्या विचारांचा ओघ हा कोठून कोठे आला तो? महादेव शास्त्री म्हणाले, रामेश्वर शास्त्री, माझ्या लक्षात ही गोष्ट केव्हाच आली आहे. विठ्ठल पंतांना मी पाहिले आहे, त्यांची दीन दुबळ्यांविषयीची तळमळ मी पाहिली आहे. त्यावेळेच्या आचार्यांशी त्यांचे वाद झालेले मी ऐकले आहेत. उच्चवर्णीयांबाबतची आचार्यांची वागणूक व न्यायपद्धती पक्षपाती होती. ते नीच वर्णीयांचा द्वेष करीत असत, पण त्यांच्यापुढे बोलण्याची इतरांची प्राज्ञा नव्हती. विठ्ठलपंत मात्र नेहमी वाद घालत. एवढे करून विठ्ठलपंतांना काय मिळाले? केवळ वाईटपणा. उच्चवर्णीयांचा द्वेष्टा असेच त्याला म्हणत. म्हणून काही वैदिक विठ्ठलपंतांना ब्राह्मणही म्हणायला तयार नव्हते. ते म्हणत, हा चुकून ब्राह्मण कुळात जन्माला आला. खरा म्हणजे हा क्षुद्रच व्हावयाचा. आणि दैवगती पहा कशी. विठ्ठलपंतांना क्षुद्रापेक्षाही खालची श्रेणी मिळाली व त्यातच त्यांना मृत्यू आला. देहांत प्राश्चित्ताने आत्मघात हा सुद्धा वाईटच असतो. ज्ञानदेव अचानक प्रवेश करून मध्येच म्हणतात, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध ब्रह्मवृंद हो, आपण जो शेवटी निष्कर्ष काढला तो चूक आहे. माझ्या मातापित्यांनी आत्मघात करून घेतला नसून धर्मश्रेष्ठींनी दिलेल्या शिक्षेची देहांत प्रायश्चित्ताची अंमलबजावणी केली आहे. धर्म हा तुमच्या हातात आहे. समाजातील प्रत्येक मनुष्याचे जीवन तुमच्या हातात आहे. तेव्हा ते कसे चालवावयाचे ते तुम्ही ठरवावयाचे आहे. जर माझ्या मातापित्यांचा देहत्याग हा अधर्म असेल तर तो अधर्मही धर्मश्रेष्ठींनी करावायला सांगितला आहे व त्याचा दोषही अर्थातच त्यांच्याकडे जाईल. अर्थात चूक कोण व बरोबर कोण हा निर्णय परमेश्वरावर सोपवणे हे जास्त योग्य होय. कारण धर्म सूक्ष्म आहे आणि वादावादातूनच त्याचा निर्णय लागेल की नाही हे सांगणे कठीण आहे. असो, मला एवढेच सांगायचे आहे की माझ्या माता पित्यांनी धर्माचे पालन करून धर्मश्रेष्ठींची आज्ञा पाळून देहत्याग केला, त्यामुळे ते मोक्षाला गेले असतील हे निश्चित होय. ज्ञानदेवाच्या अचानक येण्याने तेथील ब्रह्मवृंद चमकून गेले. आपण नको त्या विषयाची चर्चा येथे केली हे त्यांच्या मनात येऊन गेले. ते शर्मिंदे झाले. महादेव शास्त्री म्हणाले, ज्ञानदेवा, क्षमा असावी. आपल्याला दुःख देण्याचा आमचा हेतू नव्हता. खरोखरीच धर्मशास्त्रांचे जाणकार म्हणून आम्ही मिरवतो, पण आम्हालाही धर्मातील सूक्ष्म भेद अजूनही नीटसे कळले नाहीत. आम्हाला आपल्या पिताजींची, विठ्ठलपंतांची आठवण झाली म्हणून बोलत होतो. ज्ञानदेव म्हणाला, माझ्या पिताजींनी आम्हाला सर्व काही सांगितले आहे. आम्हाला कोणाविषयी राग, लोभ, द्वेष, मत्सर नाही. ज्याचे जीवन जसे जावे अशी परमेश्वराची इच्छा असते तसे ते जाते. ज्याला परमेश्वराने जीवनाचे एक विशिष्ट कार्य नेमून दिले आहे त्याने ते केले की परमेश्वर त्याला घेऊन जातो. आमच्या मातापित्याने त्यांचे जीवन कार्य केले, ते संपले. ते समाधानाने निघून गेले. त्यांनाही कोणाविषयी राग नव्हता, द्वेष नव्हता. त्यांना आमची काळजी वाटत होती. त्यांनीच आम्हाला पैठणचा मार्ग सांगितला. आपल्याला नम्र विनंती करून व्रतबंधाबद्दल अनुमती घेण्याविषयी सांगितले होते, ते आम्ही केले व आपण आम्हाला शुद्धीपत्र देऊन उपकृत केले. आमचे कार्य झाले. आणखी काय वेगळे हवे होते आम्हाला? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानदेवादी भावंडांनी कृष्णाजी पंतांबरोबर चालायला सुरुवात केली. सर्व ब्रह्मवृंद मुकाट्याने त्यांच्या मागोमाग चालत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची छाया पसरली होती व डोळ्यात पाणी होते. कमलाबाईंनी आज जेवणाचा बेत उत्तम केला होता. सांज्याच्या पोळ्या, लोणकड, तूप अशा पदार्थांचे जेवण सर्वांना आग्रहाने जेवू घातले. ही परमेश्वर स्वरूप बाळे आपल्या घरी जेवतायत याबद्दल कृष्णाजी पंत कमलाबाईंना मोठा आनंद वाटत होता आणि धन्यताही वाटत होती. दोघांनी मुलांना आग्रहाने ठेवून घेतले. कमलाबाईंनी तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ करून खाऊ घातले. मायबापाच्या प्रेमाने करणाऱ्या दोघांना पाहून चौघा मुलांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. निरोप घेण्याची वेळ आली. कमलाकाकू कृष्णाजी पंत अजून राहण्याविषयी आग्रह करीत होते, पण ज्ञानदेव म्हणाला, काका काकू, खरोखरीच आम्हाला खूप आनंद झाला.
आपणा दोघांच्या सहवासात आईबाबांच्या ममतेने बोललेल्या शब्दानेच आम्हाला खूप समाधान झाले. त्यातून माया ममतेने काकूंनी आमचे खूप कौतुक करून वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले. आमचे आतिथ्य करण्यात आपण काहीच कमी पडू दिले नाहीत. अलंकापुरीची झोपडी आमची वाट पाहत असेल, तेथील आमची माणसेही वाट पाहत असतील, तेव्हा आम्ही आता निघतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाईने कृष्णाजी पंत व कमलाबाई यांच्या पायी मस्तक ठेवले व नमस्कार केला. कृष्णाजी पंत म्हणाले, ज्ञानदेवा, अरे आमची योग्यता तरी आहे का तुमच्याकडून पाया पडून घ्यायची? ज्ञानदेव म्हणाला, काका, आपण असे म्हणू नये. आपण केवळ वयोवृद्ध आहात असे नाही, तर ज्ञानवृद्ध व दपोवृद्धही आहात. आपण धर्मसभेच्या आचार्यांकडे शब्द टाकला म्हणून आम्हाला तेथे प्रवेश मिळाला, अन्यथा सर्व काही अवघडच होते. निघतो आम्ही, असे म्हणून चारही भावंडे वळणार तोच कमला काकूंनी गाठोडे आणून मुक्ताच्या हातसमोर ठेवले. मुक्ता म्हणाली, काकू, काय आहे हे? कमला काकू म्हणाल्या, मुक्ता, अगं, प्रवासात तुमच्या उपयोगी पडेल म्हणून थोडे फराळाचे दिले आहे, ते असू दे बरोबर. मुक्ता म्हणाली, काकू, तुम्ही आम्हाला पोटभर खाऊ घातलेत, आम्ही त्याचा स्वीकार केला, पण हे नको. रस्त्यात चालताना त्याचे ओझे होते. जागोजागी जरुरीपुरती भिक्षा मागून आणावयाची व तेथे संपवायची. आम्ही हा परिग्रह ठेवीत नाही, तेव्हा ते राहू द्या. असेच राग मानू नका, येतो आम्ही. चारही मुले वाड्याबाहेर पडली. कृष्णाजी पंत गोदावरीच्या ऐल तीरापर्यंत पोहोचवण्यास निघाले. महिष राजही मुलांच्या मागोमाग निघाला. वेदवचन बोलल्यापासून महिष राजाने पुन्हा पखाल वाहिली नाही. त्याने ज्ञानदेवाची पाठ सोडली नव्हती. ज्ञानदेवादी भावंडे जाणार याची वार्ता पैठणला माहिती होती. वाळवंटात जनसमुदाय निरोप देण्यास जमला होता. नदीच्या ऐल तीरावर सगळे थबकले. ज्ञानदेवादी भावंडांनी गोदावरीला नमस्कार केला व पाण्यात पाय टाकला. ज्ञानदेवादी भावंडे महिष राजासहित पैल तीराला आली. जमलेली मंडळी हळूहळू परतू लागली, पण एक ब्राह्मण अश्रूने डबडबलेल्या डोळ्यांनी त्या चार मूर्ती निहाळी तेथेच उभा होता. मधून मधून धोत्राच्या सोग्याने तो डोळे टिपत होता आणि पुन्हा पुन्हा त्या चौघांकडे पाहत होता. जणू तो त्यांच्या मूर्ती डोळ्यात साठवत होता. त्याच्या बाजूला असलेल्या दोघा चौघांनीही त्याला विचारले, का रे बाबा, अश्रू का गाळतोस? तुझी त्यांची ना ओळख, ना देख, ना नाते. ब्राह्मण म्हणाला, काय सांगू बाबा, माझ्या घरी हे देवच आले होते. धन्य झालो मी आणि माझे पितर. एक जण म्हणाला, तुझे पितर पण धन्य झाले? अरे असे कोड्यात बोलू नकोस, नीट सरळ स्पष्ट सांग, काय झाले ते. ब्राह्मण म्हणाला, बसा, सगळं सांगतो. आणि गोदावरीच्या वाळवंटात त्या ब्राह्मणाभोवती खूप गर्दी जमली. सगळे लोक शांत झाले. ब्राह्मण उभा राहून बोलू लागला, 8 दिवसांपूर्वी ही मुले अशीच नदी पार करून येत होती. मी सायं स्नानासाठी असाच येथे उभा होतो. मुलांनी नदी पार केली. मी ओळखले की ही मुले पैठणातील नाहीत. मी येथे एकटाच असल्याने ती सरळ माझ्याकडेच आली. त्यांनी मला विचारले, भूदेव, येथे कृष्णाजी पंतांचे घर कुठे आहे? मी म्हणालो, मला माहीत आहे, मी आंघोळ करून येतो, तोवर बसा. मी त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी थोडक्यात सारी हकीकत सांगितली व पैठणास काय कामासाठी आलं होतेही सांगितले. पैठणातल्या धर्मसभेची तऱ्हा मला माहीत होती. माझ्यावरही त्यांनी एकदा अन्याय केला होता, पण आपण जाणार तरी दुसरीकडे कुठे? हे ऐकून त्यांची दया आली. मी त्यांना म्हणालो, मुलांनो, तुम्ही प्रवासातून शिणून आला आहात तेव्हा माझ्याबरोबर तुम्ही स्नान करून घ्या आणि मुक्ता, तुला आमचीही घरी गेल्यावर न्हाऊ घालेल. मग रात्रीचे भात पिठलं खा. उद्या माझ्या घरी श्राद्ध आहे, तेव्हा उद्या आपण माझ्याकडेच भोजन करा. मग मी तुम्हाला कृष्णाजी पंतांकडे नेऊन सोडीन. मुलांनी ते मान्य केले. आम्ही आंघोळी केल्या, घरी गेलो. रात्री पुरोहित निरोप द्यायला व दुसऱ्या दिवशी श्राद्धाचे ठरवायला आले. बोलता बोलता त्यांनी मुलांची चौकशी केली. मी सर्व हकीकत सांगितली. संन्याशाची मुले हे शब्द ऐकले व पुरोहित ताडकन उठले व तावातावाने म्हणाले, गोविंद भट्ट, या पोरांना हाकलून द्या, तर उदयिक आम्ही तुमच्याकडे श्राद्धाला येऊ. आम्ही ऐकले होते असे काहीतरी. आज प्रत्यक्ष दर्शन झाले. शिवशिव, अब्रह्मण्यम, अब्रह्मण्यम. ही मुले नसतील तर आम्हाला येणे जमेल, अन्यथा येणे जमणार नाही. काय करता बोला. मी गोंधळून गेलो. क्षणार्धात मी काय ठरवणार. ज्या मुलांना मी संध्याकाळच्या वेळेला प्रेमाने घेऊन आलो त्यांना राहण्याचा आग्रह केला, त्यांना पुन्हा मीच माझ्या तोंडून घराच्या बाहेर घालवून देऊ? अतिथी धर्माचा उच्छेद होईल. तेवढ्यात ती बिचारी मुले उठून उभी राहिली व मला म्हणाली. ज्ञानदेव म्हणाला, गोविंद भट्ट, आपण निश्चिंत असा. आमच्यामुळे तुमचे श्राद्ध थांबायला नको. आम्ही जाऊ कुठेतरी एखाद्या धर्मशाळेत.
मी म्हणालो, छे छे, हे काय बोलताय बाळांनो, तुम्ही कोणीही असा, आज आपण मला अतिथी म्हणजे देवाप्रमाणे आहात. आपल्यासारख्या निष्पाप जीवांना बाहेर घालवून उद्या या ब्राह्मणांचे भोजनाने माझे पितर तृप्त होतील असे तुम्हाला वाटते का? नाही. दारात उभ्या असलेल्या पुरोहिताकडे वळून मी म्हणालो, पुरोहित बुवा, आपण निघू शकता. आपणास येण्याची इच्छा असल्यास या, अन्यथा 1 वर्ष श्राद्ध झाले नाही तर माझे पितर उपाशी राहणार नाहीत. पण हा मानवता धर्म सोडणार नाही. पुरोहित पाय आपटत निघून गेले, पण जाताना म्हणाले, या वर्षीच काय, पण आता आम्हाला तुमचे घर वर्ज्य झाले व आम्हालाच काय, पण ही गोष्ट मी सर्व भटांना सांगणार आहे. बघू यापुढे तुमच्याकडे कोण येतो ते. पुरोहित गेल्यावर ज्ञानदेव म्हणाला, गोविंद भट्ट, आपण निष्कारणच तुमच्या पुरोहितांना आमच्यासाठी दुखावलेत. अहो, आम्ही संन्याशाची मुले, आम्ही कुठेही धर्मशाळेत राहिलो असतो, 4 घरी भिक्षा मागितली असती, उदय कृष्णाची पंतांचे घर शोधून काढले असते. आम्हाला कुठे घाई होती. आजचे काम उद्या झाले असते तरी चालले असते, तसे श्राद्धाचे नाही. ज्ञानदेवा, तुमच्यासारख्या लहान मुलांना आग्रहाने बोलवून आणायचे, जेवणाचे आमंत्रण द्यावायचे व कोणीतरी नको म्हणाले म्हणून तुम्हाला घराबाहेर घालवून द्यावायचे, हा तर मोठा अधर्म झाला असता. उद्या श्राद्धाचा स्वयंपाक होईल व तुम्ही जेवून जाल, यातच माझ्या पितरांचे समाधान आहे अशी माझी श्रद्धा आहे. दुसऱ्या दिवशी मध्यान्हीपर्यंत श्राद्धाचा स्वयंपाक झाला. मी पुरोहितांची वाट पाहत होतो. मध्यान्ह टळून गेली. पितरांची पिंडदानाची वेळ झाली. घरात 4 पाने मांडाव्यास सांगितली. निवृत्ती म्हणाला, गोविंद भट्ट, 4 पाने कशासाठी? मी म्हणालो, तुम्हा चौघांसाठी. मुक्ता म्हणाली, काका, मी मुलगी, मी नंतर काकूंबरोबर बसेन, तुम्ही बसून घ्या. मी म्हणालो, बाळा, मला पितर जेवल्याशिवाय जेवता येणार नाही. माझी एवढी निष्ठा पाहून ज्ञानदेवाने निवृत्तीकडे पाहिले. निवृत्तीने काय जाणावयाचे ते जाणले असेल. मग त्याने मान हलवली. घरात 4 पाने वाढून तयार झाल्याची सूचना आली. गाईचा गोग्रास, काकबळी वगैरेंची सर्व सिद्धता झाली होती. मी म्हणालो, बसा बाळांनो, तुम्ही पानावर बसून घ्या. ज्ञानदेव म्हणाले, गोविंद भट्ट, आपण हा प्रसंग आमच्यामुळे ओढवून आणलात. आपली मानवधर्मावरील निष्ठा पाहून आपले पितर खरोखरी संतुष्ट झाले आहेत आणि त्या आनंदात आज ते स्वतः सदेह या अन्नाचे ग्रहण करावयास येतील. आपण म्हणा. मी म्हणालो, पितृपितामह प्रपितामह प्रति सांवत्सरिक श्राद्धाम आवाहयामी. आणि काय आश्चर्य, माझ्यासमोर माझे पितर अवतरले व ते पाटावर बसले. मी म्हणालो, इदम आसनम अत्रासत्याम धर्मोसी. पितर म्हणाले, अत्रास्यामः. मी म्हणालो, तत्र पितृवर्गे क्षण क्रियतां प्राप्नोतु भवान. पितर म्हणाले, प्राप्नवानी. मी म्हणालो, आवाहने अर्घ्यस्थाने संकल्पात सिद्धिरस्त्वीति भवन्तु ब्रुवन्तु. पितर म्हणाले, अस्तु संकल्पसिद्धिः. मग पितरांचे पूजन केले व नंतर पितरांनी भोजनास प्रारंभ केला. मला तर खूप आनंद झाला. भोजन समारंभ अगदी आनंदात पार पडला. मला मुलांच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याची प्रचिती आली. एवढेच नव्हे तर ही मुले संन्याशाची नसून कोणीतरी देवलोकीचे आहेत ही खात्री झाली. नंतर सर्वांचे भोजन झाले. आम्ही धन्य झालो. गोविंद भट्टांचे डोळे भरून आले. त्यांनी धोत्राला डोळे टिपले व ते गर्दीतून घराकडे चालू लागले. लोकांनी दूरवर पाहिले तर अंधाराच्या सावटामध्ये मुले अदृश्य होत होती. त्यांच्याबरोबर महिषराजही होता. येताना 4 होते, जाताना 5 जण जात होते. धन्यवाद.